नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय तेव्हा गुजरात सॉरी बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान चालू आहे. 23 तारीखला पहिल्या फेरीचं 152 मतदारसंघातलं मतदान शांततापूर्ण रीतीने पार पडलं आणि आता दुसऱ्या फेरीतलं मतदान होत असताना काही ठिकाणी छुटपुट घटना घडताना, गफलती, धांदली, घोटाळे होताना समोर येत आहेत. एका ठिकाणचा मी व्हिडिओ बघितला, तर त्या मतदारसंघात भाजपच्या ईव्हीएम यंत्र आहे, तिथे भाजपचं बटन दाबायचं असं त्या ठिकाणी चक्क टेप लावलेली होती, म्हणजे मतदाराला ते बटन दाबता येऊ नये ही व्यवस्था मतदान केंद्रातच करण्यात आली होती. याचा अर्थच असा की त्या मतदान केंद्रामधले सगळेच्या सगळे लोक हे तृणमूल काँग्रेसचेच हस्तक असणार आणि ते पकडलं गेलं. त्याचा व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यावर कारवाई होईल, पण तो वेगळा विषय. पण ज्या प्रकारे पहिल्या 152 मतदारसंघामध्ये 93 पेक्षा अधिक टक्के मतदान झालं, मतदार यादीमध्ये ड्रास्टिकली बारीक सारीक सुधारणा करून जवळजवळ 27 लाख मतदार कमी झालेले, 93 लाख संशयास्पद, 91 लाख संशयास्पद मतदार होते. त्यापैकी जवळजवळ 50 लाख हे मेलेले किंवा बंगाल सोडून अन्यत्र गेलेले, त्यांच्या पत्त्यापासून अन्यत्र गेलेले असे म्हणून जवळजवळ 50-55 लाख मतदार बाद झाले होते. उरलेल्यापैकी 57 लाख मतदार हे संशयास्पद होते. त्यांचीही बऱ्याच प्रमाणावर छाटणी करण्यात आली आणि अखेरीस ही निवडणूक झालेली आहे. आणि तरीही 93% मतदान झालं, हे चकित करणार आहे. जवळजवळ नेहमी बंगालमध्ये जी 80, 82, 84 टक्क्यापर्यंत मतांची टक्केवारी असते, ती यावेळेला जवळजवळ 10-11 टक्क्यांनी वाढलेली आहे. त्यामुळे सगळे अचंबित झालेले. आणि म्हणून मग बंगालच्या निवडणुकीचं आकलन करताना एकापेक्षा एक मोठे राजकीय पंडित चक्रावून गेलेले. मग अर्थातच प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. जे निवडणूक मतदार यादीच्या सुधारणेच्या विरोधात होते त्यांनी लगेच एक टुमणं लावलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालंय म्हणजे ते भाजपच्या विरोधात झालेलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आणि भाजप यांनी मिलीभगत करून ममता दिदीला किंवा तृणमूल काँग्रेसला मिळणारी जी मतं आहेत आणि प्रामुख्याने मुस्लिम मतदार आहे त्यांची नावं काटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही मतदान काटण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग म्हणून लोक मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडले. आता यातला एक विनोद असा आहे की ज्यांचं मत कापलं गेलेलं आहे त्याला राग आला हे मी समजू शकतो. समजा मतदार यादीतून माझं नाव काढलं गेलं असेल, कापलं गेलं असेल आणि त्यामुळे मला मतदानापासून वंचित ठेवलं गेलं असेल, तर भाऊ तोरसेकरला राग येणं स्वाभाविक आहे. पण जर माझं नाव यादीतच नसेल तर मी मतदान करू शकत नाही. मी मतदान केंद्रापर्यंत जाईन, तिथे जाऊन ओरडाओरडा करू शकतो, तक्रार करू शकतो, कोर्टात जाऊ शकतो, वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. पण आता जे मतदान चालू आहे त्या मतदानामध्ये भाऊ तोरसेकर आपलं मतदान करू शकत नाही. आणि त्यामुळे मला कितीही राग आलेला असला, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट किंवा भाजपचा, तरीही मी मतदानच करू शकत नसेल तर जी वाढलेली टक्केवारी दिसते आहे त्याच्यात माझ्यासारख्या रागावलेल्या माणसाचं मत असू शकत नाही. त्यामुळे मतदार यादीतल्या सुधारणेच्या वरची ही संतप्त प्रतिक्रिया आहे असं म्हणणारे किती गैरलागू किंवा तर्कहीन बोलतायत ते तुमच्या लक्षात येईल. पण जेव्हा हे त्यांच्याही लक्षात आलं की आर्ग्युमेंट चालणार नाही, तेव्हा त्याला जोड देण्यात आली की एका घरात 6 मतदार होते आणि त्यातल्या 4 लोकांचं नाव कायम आहे आणि 4 कायम असताना 2 लोकांचं मत कापलं गेलंय, तर आपल्या घरातले आपले भाऊ, काका, मामा कोण असतील
बहीण असेल त्यांचं नाव कापलं गेलं म्हणून उरलेले 4 लोक ते आपल्या गेलेल्या नावासाठी रागाने मतदान करतील. तर्कदुष्टता किती असू शकते ह्याचा हा नमुना आहे. ह्याचा हा नमुना आहे. जर आधीपासून माणसं मतदानामध्ये आळस करत होती आणि आज बाहेर पडली असतील तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायला लागते की जे आजपर्यंत 10% लोक मतदानालाच बाहेर पडत नव्हते असे लोक नाव यादीत नाही म्हणून रागावतात आणि तावाने मतदान करायला येतात. आणि मतदार यादीत नाव असेल तर मतदानाला जात नाही. हा कुठला तर्क आहे मला कळत नाही. ज्या लोकांनी समजा गेल्या वेळेला काय 82% मतदान झालं म्हणजे 18% लोकांनी मतदार यादीत नाव असून सुद्धा मतदान केलेलं नव्हतं. अशापैकी 10% लोक आपलं मतदार यादीतलं आपलं किंवा आपल्या भाऊ बंधाचं नाव काढलं गेलं म्हणून रागाने बाहेर पडले. म्हणजे ज्याला आपला मताचा अधिकार सिद्ध करण्यासाठी जायची अजिबात इच्छा नाही, हक्क अधिकार असतानाही मतदान करायचं नाही, तो दुसऱ्या कोणावर तरी आपल्या नातेवाईकावर अन्याय झालाय म्हणून आपल्या मताचा अधिकार गाजवायला जातो आणि भाजप विरुद्ध मतदान करतो. इथे तुमच्या लक्षात येतं की अशा स्वरूपाचा युक्तिवाद करून आकलन सांगणारे हे भाजपचा तिरस्कार करतात. त्यांना कुठूनही कुठलाही विषय हा मोदी पराभूत होणार, भाजप संपणार, भाजप हरणार इकडे विषय घेऊन जायचा असला की कारण कुठलंही असो, तिकडे पश्चिम आशियामध्ये युद्ध हो मोदी नालायक आहे, चीनमध्ये काही हो मोदी नालायक आहे. अशा लोकांकडे गंभीरपणे बघायची गरज नसते. आणि याचे संदर्भ जेव्हा तुम्हाला पकडायचे असतात तेव्हा आसपास काय काय घडतंय बघावं लागतं. 23 तारीखला पहिल्या 152 मतदारसंघामध्ये मतदान झालं आणि आज 142 जागी मतदान होतंय 29 एप्रिलला. याच्या दरम्यान एक घटना आणखीन घडलेली आहे. ती म्हणजे गुजरात या मोदी आणि अमित शहाच्या बाले किल्ल्यामध्ये त्यांच्या होम स्टेटमध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती अशा निवडणुका काल परवा तिथे पार पडल्या. बंगालमध्ये जे 2 टप्प्यात मतदान होते त्या 2 टप्प्याच्या मध्ये एक दिवस गुजरातमध्ये या सगळ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान व्हायच्या आदल्या दिवशी गुजरात मधल्या ज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकींची मतमोजणी पार पडली आणि निकाल बाहेर आलेले. ते निकाल इतके धक्कादायक आहेत की ज्या काय 17-18 महापालिका गुजरातमध्ये आहेत त्यापैकी सगळ्याच्या सगळ्या महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालेलं आहे. सगळ्याच्या सगळ्या महापालिकांमध्ये सगळेच्या सगळे महापौर हे भारतीय जनता पक्षाचे होणार आहेत. तिथला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, त्याच्या खालोखाल आम आदमी पार्टी. या दोघांनाही आपली चमक कुठेही दाखवता आलेली नाही. या निमित्ताने एक आणखीन मजेशीर गोष्ट सांगण्यासारखी आहे. यापूर्वी जेव्हा गुजरातमध्ये या स्थानिक संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आम आदमी पक्षाने सगळ्यांना चक्रावून सोडलेलं होतं. याचं कारण 5 वर्षापूर्वी सुरतमध्ये महापालिकेत जवळजवळ 30 का 27 जागा आम आदमी पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि भाजप सुद्धा हादरून गेला होता. आज त्या महापालिकेमध्ये, सुरतच्या महापालिकेमध्ये आम आदमी पक्षाचा अवघा 1 नगरसेवक निवडून येऊ शकलाय. बाकी कुठे कुठे काय झालं तपशिलात मी जात नाही. गुजरात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा आधार मी बंगालच्या संदर्भात एवढ्यासाठी घेतोय
की बंगालमध्ये काय होऊ घातलंय त्याचा तुम्हाला अंदाज यावा. गुजरातमध्ये दीर्घकाळ 1995 नंतर म्हणजे भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये एक हाती विधानसभेमध्ये बहुमत मिळवलं. त्याला आता जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली. 1995 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही विधानसभा निवडणुका एकाच वेळेला झालेल्या होत्या. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीला बहुमताच्या दरवाजापर्यंत उंबरठ्यापर्यंत पोहोचता आलं. पण गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने एक हाती बहुमत मिळवलेलं होतं. केशुभाई पटेल हे तिथे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली गुजरातमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. प्रचंड बहुमत मिळालं. मुद्दा असा होता की तोपर्यंत सातत्याने गुजरातमध्ये 50 वर्ष सत्तेत बसलेला काँग्रेस पक्ष पुरता नामोहरम झाला होता आणि त्यानंतर आजपर्यंत 6 विधानसभा निवडणुका झाल्यात. काँग्रेसला परत सत्ता मिळवता आली नाही की बहुमत मिळवता आलं नाही. 95 पासून आतापर्यंत 6 विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले. काँग्रेसने एक दोनदा कधी शंकरसिंग वाघेला किंवा इतर भाजपचे लोक फोडून भाजपला सत्तेवरून खाली खेचलं. भाजपचे मुख्यमंत्री बदलावे लागले. दिलीप पारेख किंवा शंकरसिंग वाघेला हे भाजपतून फुटलेले लोक काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. पण निवडणुकीतून काँग्रेसला गुजरातमध्ये आपलं बहुमत मिळवता आलेलं नाही की सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपचे आमदार फोडून जे काय काही महिन्यांसाठी काँग्रेसने सरकार बनवलं, शंकरसिंग वाघेलानं पण मुख्यमंत्री केलं, ते चाललं नाही आणि सातत्याने काँग्रेस तिथे पराभूत होत गेले, नामशेष होत गेले. आज गुजरातची परिस्थिती अशी आहे की गुजरातमध्ये भाजप हा मतामध्ये जागा बहुमत मिळवतो बाजूला ठेवा, 50% अधिक मतं मिळवतोय. ही गोष्ट गंभीर आहे. भाजप हा गुजरातमध्ये जी मतदान होतं त्या मतदानामध्ये 50% अधिक मतं मिळवतो. आणि काँग्रेसची इतकी दुर्दशा आहे की काँग्रेसला लढवायला उमेदवार मिळत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे बंगालमध्ये जी काँग्रेसची अवस्था होती तशी गुजरातमध्ये झाली आहे. आणि त्याचा फायदा घ्यायलाच केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपली मोहीम चालवली आणि लढू इच्छिणारे काँग्रेसमधले कार्यकर्ते आपल्या पंखाखाली घेऊन आम आदमी पक्षाचं एक स्थान गुजरातमध्ये निर्माण केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला काहीतरी 10-12 आमदार जिंकता आलेले. आमदारांच्या संख्येकडे बघू नका, आमदारांच्या संख्येकडे बघू नका. आम आदमी पक्षाला मिळालेले आमदार हे बहुतांशी काँग्रेसच्याच वंशातून आलेले. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व भाजपशी लढायला तयार नाही. त्यामुळे कंटाळलेला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि स्थानिक पातळीवरचा नेता भाजपशी लढायची इच्छा असलेल्या प्रत्येक नेता हा काँग्रेसला पर्याय म्हणून आम आदमी पार्टीत गेलेला आहे. आणि इतकं असून सुद्धा भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये जर गेल्या विधानसभा निवडणुकीत 170-80 जागा मिळाल्या त्या सोडून द्या, 50% अधिक, मला वाटते 51% मत आहे. आणि ती अवस्था यायला 6 निवडणुका गुजरातमध्ये गेल्या. पण आता जे काही बंगालमध्ये चालू आहे, बंगालमध्ये पहिल्या फेरीच्या मतदानामध्ये 93% मतदान झालं आणि दुसऱ्या फेरीचं मतदान मी आतापर्यंत ऐकून बसलोय व्हिडिओ करायला, सकाळी 11 वाजेपर्यंत जवळजवळ 40% मतदान झालेलं होतं. याचा अर्थच मतदान बंद होईपर्यंत
दुसऱ्या फेरीत सुद्धा 90% पल्ला पार केला जाणार आहे. आणि माझं जे गणित आहे त्याप्रमाणे जवळजवळ भाजपच्या टक्केवारीमध्ये 20-22% बंगालमध्ये वाढ होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मला वाटते 40%पेक्षा अधिक मतं मिळवलेले, काही 39% वगैरे असतील. विधानसभेमध्ये भाजपला 38% मतं होती. हे आकडे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की भाजप आणि काँग्रेस हे जसे गुजरात मधले दोनच प्रमुख पक्ष ज्यांच्यातच सगळं गुजरातचं राजकारण आणि मतदान विभागलं जातं, 90% मतं या दोन पक्षामध्ये विभागली जात होती. गेल्या 8-10 वर्षामध्ये बंगालचं राजकारण असंच दोन पक्षात विभागलं गेलंय, एक म्हणजे तृणमूल काँग्रेस आणि दुसरा भाजप. लोकसभा 2019, 2024 आणि विधानसभा 2021 या 3 मतदानांचे आकडे आपण बघितले तर आपल्याला दिसतं की जवळजवळ 90% मतदान बंगालचं हे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात विभागलं गेलेलं. विधानसभेला 2021 मध्ये 38% आणि 48% अशी विभागणी होती. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की फक्त 14% मतं इतर पक्षांना उरली. मग त्यात डावी आघाडी आली, काँग्रेस आली, काय ते फुरफुरा शरीफ, ओवायसी सगळे पक्ष 13-14% आणि 86-87% मतं भाजप आणि तृणमूल काँग्रेस. आज ज्या पद्धतीमध्ये मतदान भरभरून होते, 90%च्या पार मूळ मतदान होत असेल तर त्यामध्ये ममता दिदीची मतं वाढण्याची बिलकुल शक्यता नाहीये. एक तर ममता दिदी गेल्या 2 निवडणुका या बोगस मतदान करून जी माणसं मतदार यादीत नावं आहेत पण मतदान करायला हयात नाहीत किंवा तो परिसर सोडून निघून गेलेली आहेत, अशांची मतं आपल्या चिन्हावर छापून कार्यकर्ते आणि कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने हे बोगस मतदान करून तृणमूल काँग्रेस ममता जिंकत होते. मतदार यादीच्या सुधारणेमध्ये अशा लोकांना काटून टाकण्यात आलेले. बोगस मतदानाला वाव ठेवलेला नाही कारण त्यांची नावच नाहीये. अगदी बोगस माणूस त्या नावावर पाठवायचा तर ते नाव असलं पाहिजे. आणि तिथेच जवळजवळ 10-12% मतदान बोगस मतदान कमी झालेलं आहे. आणि त्याचा अर्थ सरळ आहे, ते 10-12% मतदान ममता दिदीचं म्हणजे तृणमूल काँग्रेसचं कमी झालंय. त्याच्या उलट दुसरी बाजू अशी की तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी दहशत माजवायची, काँग्रेसने तिकडे पाठ वळवायची, यामुळे जो 10-12% मतदार मागल्या 3-4 निवडणुकांमध्ये मतदान करायला घराबाहेर सुद्धा पडत नव्हता, त्याला यावेळच्या केंद्रीय पोलीस, निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या संरक्षणामुळे निर्धास्तपणे मतदान करता आलं. असा जो 10-12% मतदार गेल्या 3-4 निवडणुकांमध्ये मतदार यादीत नाव असूनही मतदानापासून वंचित राहिला होता, तो बाहेर पडलाय. हे 12% ते 12% असं आपण गणित मांडलं तर कमीत कमी 20 ते 25% हा मतदार महत्वाचा ठरतो. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपला यापूर्वी ममता दिदीच्या गुंडागर्दीतून मतदानाला सामोरं जाताना जी मतं पडत होती त्यामध्ये कमीत कमी 15 ते 20% मतांची वाढ भाजपची होऊ शकते. अगदी 35-36% मतं लोकसभेला भाजपला मिळालेली असतील तर त्यामध्ये 15-20% भर घाला, तो आकडा 50% वर जातो. थोडक्यात आता बंगालमध्ये जे मतदान चालू आहे, विधानसभेची निवडणूक चालू आहे, त्यामध्ये भाजप
हा जागा किती मिळवतो ही गोष्ट दुय्यम आहे माझ्या मते. भाजप या विधानसभा निवडणुकीत बंगालच्या मतमोजणीमध्ये तुम्हाला दिसेल की 50% अधिक मतं मिळवणारा पक्ष ठरणार आहे. आणि जिथे 50% मतं भाजपला मिळतात तिथे बहुमत ही फार छोटी गोष्ट होऊन जाते. बंगालचा या निवडणुकीमध्ये गुजरात होतोय एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.